नमस्कार. माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे मनपूर्वक स्वागत आहे. सरकारी कर्मचाऱ्यांच्या वेतनात होणार तब्बल 338% वाढ. तर 2026 पासून अहवाल लागू होईपर्यंतची थकबाकीही मिळणार. सध्या कर्मचारी आणि पेन्शनर्स 8व्या वेतन आयोगाच्या अहवालाची आतुरतेने वाट पाहत आहेत. या कालावधीत आयोगाने अनेक महत्त्वाच्या बैठका घेतल्या आहेत. वेतन सुधारणा या आयोगाच्या अंतिम अहवालावर अवलंबून असल्याने कर्मचारी आणि पेन्शनधारक संघटनांमध्ये मोठी चर्चा सुरू आहे. चला तर पाहूयात याबद्दल सविस्तर माहिती. त्यापूर्वी चॅनलला पहिल्यांदा भेट देत असाल तर लाईक करायला विसरू नका, सबस्क्राईब करायला विसरू नका, नवीन अपडेट्ससाठी बेल आयकनला प्रेस करायला विसरू नका आणि माहिती आवडल्यास आपल्या सहकारी मित्रांना शेअर करायला देखील विसरू नका. महागाई भत्ता गणनेत बदलाची मागणी. ऑल इंडिया डिफेन्स एम्प्लॉईज फेडरेशनने महागाई भत्ता आणि महागाई सवलत यांच्या गणना पद्धतीत बदल करण्याची मागणी केली आहे. संघटनेने कर्मचाऱ्यांना अधिक लाभ देण्याची मागणी देखील केली आहे. अपेक्षित वेतनवाढ आणि फिटमेंट फॅक्टर. सध्या 1.91 ते 3.83 या दरम्यानच्या फिटमेंट फॅक्टरवर चर्चा सुरू असल्याचे सूत्रांकडून समजते. काही अंदाजानुसार मूलभूत वेतन 92% वाढ होऊ शकते. जर आयोगाने फिटमेंट फॅक्टर 4.38% निश्चित केला तर लेव्हल 17 ग्रेडमधील कर्मचाऱ्यांचे मूलभूत वेतन 9,85,500 रुपयांपर्यंत जाऊ शकते. ही 338%पर्यंतची वाढ असेल. यामुळे कर्मचारी आणि निवृत्तीवेतनधारक यांना मोठा फायदा होणार आहे. थकबाकीची शक्यताही वर्तविण्यात येत आहे. अहवालानुसार कर्मचाऱ्यांना 1 जानेवारी 2026 पासून अहवाल लागू होईपर्यंतची थकबाकी मिळणार आहे. फिटमेंट फॅक्टर 1.92 धरल्यास 24 महिन्यांची थकबाकी 2 लाख ते 17 लाख या दरम्यान असू शकते. सरकारच्या कर्मचाऱ्यांसाठी ही सुधारणा मोठी दिलासादायक देणारी ठरणार आहे.